या पद्धतीने कधी तुम्ही अंड्याची रेसिपी करून पाहिलेली आहे का? नसेल पाहिली तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। या पद्धतीने तुम्ही जर एग मसाला रेसिपी करून खाल्ली तर तुम्ही नेहमीपेक्षा एक पोळी नक्कीच जास्त खाल। तर या एग मसाला रेसिपीसाठी आपल्याला 5 अंडी लागणार आहेत। वाटण आहे रोजचं वापरातलं जे वाटण आहे, कांदा, टोमॅटो, सुक्क खोबरं, कोथिंबीर, लसूण वगैरे याचं वाटण आहे। तर इथे मी 2 मोठ्या आकारातले लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत। बारीक चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीर आहे आणि 3 मीडियम साईजचे कांदे जे बारीक चिरून घेतलेले आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त करायचा आहे, त्यानेच या रेसिपीची चव अप्रतिम लागते। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो आणि 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। आता गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल घालणार आहोत। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेले आहे आणि थोडेसे बटर घातलेले आहे। बटर संपूर्णपणे वितळले की त्यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा मोहरी। मोहरी छान तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत जिरे। पाव चमचा जिरे सुद्धा छान फुलून द्यायचे आहेत। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला 15 ते 20 सेकंद परतून घ्यायचे आहे। तर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। अद्रक आणि लसणाचा छान सोनेरी कलर आला की यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। मिरची, अद्रक, लसूण हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। कांदा घातल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहोत, कारण मीठ घातल्यावर कांदा लवकर शिजतो आणि त्याला सोनेरी रंग येतो आणि मऊ पडतो। तुम्ही इथे पाहिलं असेल कांद्याला छान सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो सुद्धा 1 मिनिटभर परतून घेऊयात। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतण्यासाठी आणि शिजण्यासाठी यावर आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा नरम पडलेला आहे आणि त्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सगळे सुक्के मसाले घालूयात। तर यामध्ये मी घातलेला आहे हळद, लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि रोजचा आपला वापरण्यातला मसाला घातलेला आहे। तर इथे मी मसाला 2 चमचे घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर इथे मी 1 चमचा घातली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि धने आणि जिरे पावडर 1 चमचा घातलेली आहे। हे सगळे सुक्के मसाले घातल्यानंतर कांदा टोमॅटो सोबत याला परतूयात आणि परतल्यानंतर यावर परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलेले आहे। झाकण ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल रिलीज झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर वाटण घालूयात। हे वाटण जे आहे ते मी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं वाटण करून ठेवत असते। तर ते वाटणच मी 1 चमचाभर या भाजीसाठी वापरणार आहे। हे वाटण आपण या सगळ्या मसाल्यासोबत व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतायचं आहे। अगदी व्यवस्थित हे वाटण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावर परत एकदा आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून हे सगळे इन्ग्रेडियंट छान शिजून देऊयात। 5 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एक मसाल्याचा जो मसाला आहे तो मस्त असा शिजलेला आहे आणि छान असं त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये काय करायचं की थोडी थोडी आपल्याला जागा करायची आहे, म्हणजे जेवढी अंडी आहेत तेवढीच आपल्याला इथे छान असं मध्ये जागा करून घ्यायची आहे आणि अशी जागा करून घेतली की त्या जागेमध्येच आपल्याला सगळी अंडी फोडून घालायची आहेत। सगळी अंडी अशी फोडून घेतल्यानंतर आता यावर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। 5 मिनिटांनंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता की ही अंडी जी आहे ती छान शिजलेली आहेत। आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे, पण त्या अगोदर यावर आपण थोडेसे मीठ भुरभुरणार आहोत।
कारण आपण कांद्यातच थोडेसे मीठ घातले होते, त्यानंतर मीठ घातलेले नाही. तर थोडेसे चवीनुसार मीठ घालायचे आणि या पद्धतीने एक एक अंडी जी आहेत ती अशी पलटून घ्यायची आहेत. ज्या ठिकाणी आपण अंडी फोडून घातलेली आहे तोच पार्ट आपल्याला व्यवस्थित उचलून पलटून घ्यायचा आहे. पण त्यासाठी या पद्धतीने मी त्याला व्यवस्थित सुट्ट करून घेत आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल पिझ्झाला ज्याप्रमाणे कट असतात त्या पद्धतीने मी याला कट देत आहे आणि तो एक एक पोर्शन आपल्याला उलटून खालच्या बाजूला शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर याच पद्धतीने आपण सगळे पार्ट उलटून घेऊयात म्हणजे वरची बाजू देखील छान शिजेल. आणि परत एकदा खालची बाजू व्यवस्थित शिजण्यासाठी परत 5 मिनिटं आपण यावर झाकण ठेवून देऊयात. तर लो फ्लेमवर झाकण ठेवून तुम्ही इथे पाहू शकता खालची बाजू सुद्धा मस्त शिजलेली आहे आणि त्याला छान असं आजूबाजूने तेल सुटलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपण यावर चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि परत एकदा याला पलटून घेऊयात. सगळी बाजू पलटून घेतल्यानंतर परत वरच्या बाजूला सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता. तर जी पलटलेली बाजू होती म्हणजे अंड्याची बाजू होती ती मस्त अशी शिजलेली आहे. तुम्ही बघत असाल मस्त टेस्टी बनवून ही एग मसाला रेसिपी तयार होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच तुम्ही एक पोळी नक्की जास्त खाल. हा जो एग मसाला आहे तो तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत, पराठ्यासोबत, भातासोबतही ट्राय करू शकता. तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर आजची ही एग मसाला रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या रेसिपी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर पुन्हा आपण लवकर भेटूया पुढच्या येणाऱ्या गुरुवारच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.